हाय गाईज, गुड आफ्टरनून. तर आज सगळे आम्ही जात आहे लोणावळा ट्रिपला, म्हणजे एकविराच्या दर्शनाला. तर आम्ही 4 गाड्या होत्या. 4 गाड्यामध्ये आमच्या 2 गाड्या पोचलो होते आणि त्या 2 गाड्यासाठी आम्ही सगळे इथं वेट करत होतो, कारण की ते 2 गाड्या यायच्या बाकी होत्या. तर 2 गाड्या येऊपर्यंत आम्ही विचार केला की थोडंफार फोटोशूट वगैरे जाऊन दे. पण आम्ही फोटोशूट वगैरेसाठी रेडी होत होतो. तेवढ्यात ना काय 2 जण आले. म्हणजे आमची एक गाडी जी 2 गाड्यांमधून यायची होती ती 2 गाड्यांमधून एक गाडी आली होती. कारण तर हे दोघं आले ना, त्यांच्या दोघांची मस्ती चालू झाली. तर बघू शकता. आणि ही ना मला बोलते की माझे फोटोज काढ. त्यांचे फोटोज वगैरे काढताना तर मला धमकी देते की माझे फोटो चांगले आले पाहिजे. हां, ठीक आहे. तर कोणालाही पाहिजे की आपण बाहेर जातो आणि आपले फोटो चांगले. आणि बघा ना, ती एक गाडी आली नाही तर ते हे दोघं माझ्यासोबत भांडत होते. कसे आहे ना मित्र असेच असतात, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर ना ते एक गाडीने डायरेक्ट पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलं. आम्ही बोललो चला आम्ही पण पेट्रोल भरून घेऊया, कारण की आम्हाला पण पेट्रोल भरायचं होतं. त्यानंतर आम्ही सगळे गेलो पेट्रोल भरायला. त्याच जागेला ना आम्हाला सगळे भेटले आणि आम्ही सगळ्यांनी पेट्रोल वगैरे भरून घेतलं. गाडीची हवा वगैरे चेक करून, गाडीमध्ये हवा वगैरे भरून घेतलं. त्यानंतर सगळ्यांनी चेक वगैरे केलं आणि आम्ही सगळं निघालो. ठीक आहे, पेट्रोल वगैरे भरून. तर आम्ही बोललो आई एकविराच्या नावानं उद्या आईचं नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला निघालो होतो. तर बघू शकता, ही एक गाडी आणि एक गाडी, 2 गाडी, म्हणजे आम्ही टोटल 4 गाडीने जात होतो. तर आमचे 2 गाड्या पुढे आणि आम्ही दोघं मागे. तर जसे महाराज भेटले तर महाराजांचं दर्शन घेऊ आम्ही पुढे निघालो. आणि थोडंसं पुढे जाऊन आम्ही गाडीची पूजा वगैरे केली, कारण की एका दिवसात प्लॅन करून आणि निघणं खूप कठीण आहे. म्हणजे अशा मित्रांना भेटून प्लॅन करून निघालो म्हणजे, म्हणून आम्ही गाडीची पूजा वगैरे केली आणि सगळे रेडी झालो. बघा, हे सगळे काय खुशीचं ठिकाणच नाही. त्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो. बघा, आम्ही पुढे आणि बाकी 3 गाड्या आमच्या मागे होते. ठीक आहे. त्यानंतर ना कसं आहे ना, कारण की ट्रॅफिक होती ना, तर ट्रॅफिकमध्ये गाडी कसं थोडं स्लो चालवायचं. म्हणजे आम्ही थोडं स्टार्टिंगला स्लो वगैरे गेलो. ते स्लो जाता ना आम्हाला खूप उशीर होत होता. कारण की ना आम्हाला निघायचं होतं 2 वाजता आणि आम्ही ऑलरेडी निघालो असतो 5 वाजता. आम्हाला ना खूप टाईम उशिरा झाला. तर तुम्ही बघा, तर तुम्हाला रोड तर माहितीच असेल, कारण की आजकाल सगळे आई एकविराला जातातच. तर जाताना ना आम्हाला सगळ्यांना ना एक मस्त टेडीबेअर वगैरे दिसत होते. तर ना मला ना टेडीबेअर खूप आवडतं. आणि पोरीला विचारलं की टेडीबेअर पाहिजे का, तर बोलते नको. का, मला तर पाहिजे बाबा, कारण की मला टेडीबेअर खूप आवडतं. तर ना आम्ही ना कलवाच्या नवीनवाल्या ब्रिजवरून गेलो. जो नवीनवाला ब्रिज बनला ना तिथून. आणि तो ब्रिज आहे ना खूप मोठा होता, कन्फ्युजनसारखा, एकदम राऊंड. तर बघा तुम्ही पण. तर ना आम्ही जसं काय पुढे निघत होतो तसं सगळ्यांना भूक लागत होती, कारण की ऑलरेडी सगळेजण ना कामावरून आले होते. कारण की अचानक भयानकमध्ये सुट्टी घेऊन सगळे निघाले होते. नंतर ना कुठेतरी आम्ही थांबून आहे ना, तर तिथं आम्ही पाणीपुरी, वडापाव वगैरे जे भेटलं ते खाऊन घेतलं आणि जसं काय पुढे निघालो. आणि जाताना ना खूप ट्रॅफिक भेटली, खूप आम्हाला उशीर होत होता. तर ना आम्ही गेलो, थोडंसं पुढे वगैरे निघत गेलो. तर आम्ही ऑलमोस्ट पोचायला येणार होतो. हे खोपोलीचा रोड आहे. खोपोलीला आम्ही पोचलो. तर जसं पुढे जाऊन तशी खूप थंडी होती. तर बघा, हे आमच्या ग्रुपचे काका आहे. कारण की ना ते सेम दिसायला असे त्यांच्या पप्पांसारखे, ज्यांना आम्ही काका बोलतो म्हणून आम्ही त्यांना काका बोललो. आणि हे बघा त्यांचेच भाव. तर आम्ही बघा आई एकविराच्या गेटवर पोचलो आहे. तर आई एकविराच्या नावानं होतं. चला, सगळे खूप हॅप्पी होते. ऑलमोस्ट सगळे निघाले होते आईचं नाव घेऊन. तर आम्ही जसं पुढे जात होतो तसं पुढे ना फटाकडे फोडत होते, कारण की कोणाचा तरी वाढदिवस होता. कारण की आजकाल कोणाचं काय असो ना, तर सगळे फटाकडे फोडतातच. मग सगळे ते बघता सगळे पुढे निघालो. एन्जॉय करता आम्ही ना ऑलमोस्ट मग आमच्या ना विलाला जाण्यासाठी त्या रोडला गेलो. आणि हा बघू शकता तुम्ही, समोर आमचा विला आहे. आणि हे दादा ना आम्हाला विलापर्यंत घेऊन जात होते, कारण की आम्ही ना ऑलरेडी विला बुक केला होता म्हणून. आणि बघू शकता तुम्ही की एक करून सगळे मागून येत होते. तर आम्ही सगळी विलामध्ये एंट्री केलो. हे आमचे काका सर्वात मागे राहतात. ठीक आहे, बघा तुम्ही. ऑलमोस्ट सगळे आम्ही पोचलो होतो. सगळ्यांचा खुशीचा ठिकाणा नव्हता. तर बघा, एका दादाने ना सगळे लाईटी वगैरे लावले आणि आम्हाला सगळं सांगत होते की असं. आणि हा बघा, हा पागल नेहमी नाचत होतो. याला तर काय समजतच नाही. हां, कसं समजत नाही, म्हणजे बाहेर गेलो आणि एन्जॉय नाही केलं असं कधी होणार आहे का.
तर हे सगळे एन्जॉयमेंटसाठी रेडी होते. तर आम्ही पोचलो वगैरे. तर बघा ही माझी फ्रेंड, ती तुम्हाला सगळ्यांना विला दाखवते. तर ना हा आमचा हॉल होता आणि हा 3 BHK विला होता. तर बघा, आणि ना इथं बाहेर ना पूल पण होतं. तर आम्ही रात्री गेलो तर जसंच पूल यूज केला होता, तर आम्ही त्याचा व्हिडिओ नाही काढला, बट तुम्हाला पहिला विला दाखवू. तर हा आमचा फर्स्ट बेडरूम आहे. ठीक आहे, तो का छान होता विला, एकदम क्लीन आणि वगैरे सगळं स्वच्छ वगैरे होतं. तर ना हा सेकंड बेडरूम होता की जिथं कोण राहणारच नव्हतं, कारण की आम्ही गर्ल्स आणि बॉईज गेलेलो होतो. आम्हाला 2 बेडरूम बस झाले होते, कारण की एक्स्ट्रा बेडरूम ठेवलं की पोरं रेडी वगैरे होतील ते एका रूममध्ये. आणि हा तिसरा बेडरूम होता जिथे गर्ल्स राहणार होते. त्यानंतर गार्डन एरिया खूप मस्त, म्हणजे खूप मस्त होता. जिथं जर पोरं म्हणजे तुम्ही वगैरे कोणी गेले असतील, जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जात असाल तर तुम्ही या गार्डन एरियामध्ये खूप एन्जॉय करू शकता. क्रिकेट वगैरे, बॅडमिंटन वगैरे खेळू शकता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चेंज वगैरे केलो, कारण की जेवायचं होतं, खूप लेट झालं होता. तर जेवण येऊपर्यंत ना आम्ही सगळे ना आमच्या उद्या मॉर्निंगची तयारी करत होतो की मंदिरला जाण्यासाठी आम्ही सगळे साडी घालणार होते गर्ल्स. तर आम्ही सगळे साड्या वगैरे, ज्वेलरी वगैरे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पोरींना किती टाईम लागते रेडी व्हायला. तर तेवढं आमचं जेवण येतं, त्यामुळे आम्ही वेट करतो. आणि हा नेक्स्ट डे. तर बघा तुम्ही कशी दिसते साडीवर, छान दिसते ना. तर साडी वगैरे नेसली होती आणि आम्ही ऑलमोस्ट आईच्या दर्शनाला निघत होतो. सकाळचं ऊन होतं, खूप मस्त होतं, म्हणजे ते ऊनमध्ये आम्ही है ना, तिथे छान दिसते मी. नंतर ना सगळे ऑलमोस्ट मला सोडून पुढे निघाले होते, कारण की ना मी सर्वात लेट म्हणजे तयार झाली होती ना, म्हणून. तर बघा तुम्ही सकाळचं ऊन, सनशाईन किती मस्त दिसतंय. तर बघा माझी फ्रेंड, तिचं ना काहीतरी देवाचं मन्नत वगैरे होतं ना, म्हणजे तिने काहीतरी ठेवलेलं मन्नत, तर म्हणून ती ते मन्नत पूर्ण करण्यासाठी आईकडे आली होती. ठीक आहे, तिने, कारण की जी पुढे निघाली होती म्हणून मला पूर्ण व्हिडिओ शूट करायला नाही जमलं. तर तिने आईच्या पाया वगैरे पडल्या 5 पायरीच्या इथे, दर्शन वगैरे घेतलं आणि मग पाया वगैरे पडून आम्ही पुढे निघायला सुरुवात केलो. 5 पायरीच्या इथे दर्शन घेत होतो. तिने पण दर्शन घेतलं आणि आम्ही सगळे फ्रेंड्स लोकांनी पण दर्शन घेतलं आणि तसंच आम्ही पुढे निघालो. तर आम्ही एक आईच्या मंदिराच्या गेटजवळ आम्ही पण दर्शनाला तिच्यासोबत पुढे गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर निघालो. कपूर वगैरे बाहेर आलो आणि व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज वगैरे काढले. तर बाहेर निघाल्यावर आम्ही निघालो, व्हिलावर काढले, व्हिडिओज वगैरे काढले, सगळे एन्जॉय वगैरे आलो पूलमध्ये. आणि तिथं आमचा डान्स वगैरे करून व्हिडिओज वगैरे काढत आमचा डान्स वगैरे हा नाचत होतो खूप. त्यानंतर ना आम्ही सगळं आमच्या ग्रुपमध्ये ना जाण्यासाठी ना जुगजुग गाडी खेळायची होती. तर सगळ्यांनी जुगजुग गाडीची लाईन बनवली आणि सगळे एन्जॉय करत होतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे किती एन्जॉय करत होतो, कारण की विला पण खूप छान होता, पूल वगैरे पण खूप छान आणि क्लीन वगैरे होतं. मध्ये तो एन्जॉय करता सगळ्यांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडायला चालू केलं आणि दुपारी सगळ्यांनी जेवण वगैरे, म्हणजे आम्ही जेवायला बसलो वगैरे होतो. तर जेवण वगैरे सगळ्यांनी आराम वगैरे केला. संध्याकाळी घरी जाताना निघताना मग आराम वगैरे करून सगळे फ्रेश वगैरे होऊन, तर बघू शकता तुम्ही सगळे निघाले आहे घरी जाण्यासाठी. तर तुम्हा सगळ्यांना आजचा माझा ब्लॉग कसा वाटला, सगळ्यांनी खूप प्रेम द्या. ओके, बाय.